मी पुन्हा येईनचा नारा या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी दिलेला होता आणि त्यांचं अगदी जल्लोषात आगमन झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। कारण भाजप 125 जागा आतापर्यंतचा आकडा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहता आणि भाजप हा एवढा मोठा आकडा गाठून एक मोठा पक्ष ठरत असल्याचं पाहायला मिळतंय आणि ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। बहुरंगी लढती जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यंदा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेली आहे। दोन्ही बाजूला लावण्यात आलेले आहेत। शिवाय कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमत आहेत। थोड्याच वेळामध्ये जो निकाल आहे तो स्पष्ट झाल्यानंतर इथे जल्लोष जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि असंख्य कार्यकर्ते आता हळूहळू जमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो की काही कार्यकर्ते हे सध्या घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा भाजप कार्यालयामध्ये पोहोचले आणि त्यानंतर जल्लोषाची जी मोठी तयारी आहे ती होते आहे। आपण पाहतोय पुढच्या बाजूला आपण पाहतो की भाजपच्या कार्यालयाला नवीन जी काही हार फुलं आहेत ती लावून सजवण्यात येत आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी विजयाचा गुलाल उधळला जाण्याची शक्यता आहे। सध्या भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे भाजप कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये आणखी भाजप नेते जे आहेत भाजपचे वरिष्ठ नेते ते सुद्धा पोहोचले आणि त्यानंतर इथे एक मोठा जल्लोष जो आहे तो केला जाणार आहे। आपण पाहतो की कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमत आहेत। महायुतीला मिळणारं स्पष्ट बहुमत जे आहे ते पाहायला मिळतं आहे। कशा पद्धतीचा उत्साह आहे तुमचा? महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळतं आहे। कशा पद्धतीचा उत्साह? बस